प्रत्येक गोष्टीची काळजी करणाऱ्यांनी नक्की पहा हा व्हिडिओ. 1. जीवनामध्ये हे जरुरी नाही की सगळे ज्ञान पुस्तकामधूनच घेतले पाहिजे. बरेचसे ज्ञान मतलबी लोकांकडून सुद्धा मिळते, कधी घेऊन तर पहा. 2. मोठ्या लोकांबरोबर नातं ठेवलं तर फक्त सल्ला मिळेल, पण स्वतःच्या लेवलवाल्यांबरोबर नातं ठेवलं तर ते अर्ध्या रात्रीसुद्धा तुमच्या संकटाच्या वेळी मदत करतील. 3. आयुष्य जगताना एक नियम लक्षात ठेवा, कोणाबरोबर वाईट वागू नका आणि कोणी वाईट वागलं तर ते सहनही करू नका. आयुष्यामध्ये कर्म करताना खूप विचार करून केलं पाहिजे, कारण कोणाची प्रार्थनाही खाली जात नाही आणि कोणाची हायसुद्धा खाली जात नाही. 5. ज्या व्यक्तींना तुमच्या शब्दांचे महत्त्व नाही अशा व्यक्तींसमोर गप्प राहणंच चांगलं असतं. 6. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांच्या उपयोगी पडता तोपर्यंतच तुम्हाला महत्त्व दिलं जातं, कारण दिवा लावल्यानंतर काडीला फेकून दिलं जातं. 7. जीवनामध्ये एकटे राहण्याची सुद्धा सवय लावून घ्या, कारण माहीत नाही कोण कधी कुठे साथ सोडून निघून जाईल. 8. ज्याप्रमाणे कोळशाला कितीही वेळ तुम्ही दुधामध्ये बुडवून ठेवले तरी तो पांढरा होत नाही, त्याप्रमाणे काही लोकांबरोबर कितीही चांगलं वागा, ते कधीच तुमची कदर करणार नाहीत. 9. इज्जत तर प्रत्येक माणसाला पाहिजे असते, पण ती परत द्यायला माणूस विसरतो. 10. उगवता सूर्य आणि पळणाऱ्या घोड्यांचा फोटो घरामध्ये लावून सफलता मिळत नाही, तर सफलता आणि यश मिळवण्यासाठी सूर्य उगवायच्या अगोदर उठावं लागतं आणि घोड्यासारखं पळावं लागतं. 11. आयुष्यामध्ये आपल्याला खूप प्रकारचे लोक भेटतात. काही लोक आपला फायदा घेतात तर काही लोक आधार देतात. या दोन्हीमध्ये फरक इतकाच आहे की फायदा घेणारे डोक्यात जातात आणि आधार देणारे मनामध्ये राहतात. 12. पैसा मिठासारखा आहे, जो आयुष्यामध्ये गरजेचा तर आहे, पण गरजेपेक्षा जास्त झाला तर आयुष्याचा स्वाद बिघडवून टाकतो. 13. माणूस मोठा विचित्र आहे, त्याला घरापासून मंदिरापर्यंत जायला सुद्धा वेळ मिळत नाही, पण इच्छा अशी ठेवतो की त्याला मृत्यूनंतर स्वर्ग मिळावा. 14. आयुष्य नेहमीच पैसा, ताकद आणि संपत्ती या गोष्टींच्या आधाराने चालत नाही, तर आशीर्वाद आणि प्रार्थनेच्या आधारे चालते. 15. माणसाला माणूस धोका देत नाही, तर त्याने दुसऱ्या लोकांकडून ठेवलेल्या अपेक्षा धोका देतात. 16. आयुष्यामध्ये कोणाबरोबर पटत नसेल तर त्याला हे सांगून मोकळं व्हावं आणि नातं संपवून टाकावं, पण नातं खराब करून किंवा खोटं बोलून नातं तोडू नये. 17. जगामध्ये सगळ्यांबरोबर भांडता येतं, पण आपल्या लोकांसोबत भांडता येत नाही, कारण त्यांच्याबरोबर जिंकायचं नसतं तर जगायचं असतं. 18. प्रत्येक गोष्ट महाग झाली, पण काडेपेटी अजूनही 1 रुपयालाच मिळते, कारण आग लावणाऱ्यांची किंमत कधीच वाढत नाही. 19. कोणी स्वतःची चालाकी दाखवतो तर कोणी स्वतःचा प्रामाणिकपणा. 20. कोणताही व्यक्ती स्वतःला उगाच बदलत नाही. आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात की त्या व्यक्तीला बदलणं भाग पडतं. 21. आयुष्यामध्ये नेहमी खुश राहायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे तुमच्या रडण्यामुळे कोणालाही फरक पडत नाही. 22. ज्यांना समजून घ्यायचं नसतं त्यांना जगभरातले सगळे ग्रंथ दिले तरी त्यांना समजत नाही, आणि ज्यांना समजून घ्यायचं असतं त्यांना शांत राहिले तरी सगळं समजतं. 23. रंग लागला तर फक्त कपडे खराब होतात, पण माणसाने रंग बदलला तर भरोसा आणि भावना दोन्हीही निघून जातात. 24. तुम्ही जेवढी कदर पैशांची करता तेवढी माणसांची सुद्धा करा, कारण पैसे तर परत कधीही मिळवता येतात, पण गेलेली माणसं परत कधीही येत नाही. 25. जीवनामध्ये तुम्हाला कोणी साथ देऊ अथवा न देऊ तुम्ही कधीही निराश होऊ नका, कारण देव नेहमीच तुमच्याबरोबर असतो आणि देवापेक्षा मोठा साथ देणारा कोणीही असू शकत नाही. 26. आयुष्यामध्ये जर कधी यश मिळत नसेल तर पद्धत बदला, तुमचे सिद्धांत बदलू नका, कारण झाडसुद्धा स्वतःची पानं बदलतं, मूळ नाही. 27. विश्वास ठेवा, जेव्हा तुम्ही कोणाबरोबर काहीतरी चांगली गोष्ट करता त्यावेळी तुमच्यासाठी देखील कुठे ना कुठे
काहीतरी चांगले घडत असते. 28. तुम्ही स्वतःला कितीही समजा हुशार, पण समोरच्याला कधीही मूर्ख समजू नका, कारण डोकं प्रत्येकाजवळ असतं. 29. कोणत्याही व्यक्तीला धोका देऊन असा विचार करू नका की तुम्ही खूप चालाक आहात. फक्त एवढाच विचार करा की त्या व्यक्तीला तुमच्यावर किती भरोसा आहे. 30. लोकांच्या वाईट वागण्याला तुम्हीच उत्तर देत बसलात तर वेळ काय करणार? त्यामुळे थोड्या वेळासाठी गप्प राहा, वेळच त्यांना योग्य उत्तर देईल. 31. जगामध्ये फक्त रुपये आणि पैसे असल्याने कोणीही श्रीमंत होत नाही. तर स्वभाव चांगला असेल आणि मन चांगलं असेल तर त्या व्यक्तींपेक्षा श्रीमंत कोणीही नाही. 32. एका गोष्टीवर नेहमी भरोसा ठेवा, देव जेव्हा दुसरा दरवाजा उघडत नाही तोपर्यंत पहिला दरवाजा बंद करत नाही. 33. वाईट काळ आयुष्यातील खूप मोठा जादूगार आहे, कारण तो एका मिनिटात समोरच्याच्या चेहऱ्यावरचा खोटेपणाचा पडदा बाजूला करतो. 34. रडतात तेच लोक ज्यांच्या भावना खऱ्या असतात. बाकी स्वार्थी आणि मतलबी नातं ठेवणाऱ्यांच्या डोळ्यात लाजही नसते आणि अश्रूही नसतात. 35. पूर्वीच्या काळी 2 लोक भांडत असतील तर तिसरा येऊन ती भांडणं सोडवत असे, पण आजच्या काळामध्ये 2 लोक भांडत असतील तर तिसरा येऊन त्यांचा व्हिडिओ काढतो. 36. घराचं अंगण छोटं असलं तरी चालेल, पण मन मोठं असलं पाहिजे, कारण लोक घर पाहून नाही तर मन पाहून पाहुणचार करतात. 37. लोक इन्कम टॅक्सचा 1 वर्षाचा हिशोब द्यायला घाबरतात. थोडा विचार करा, देव जेव्हा पूर्ण आयुष्याचा हिशोब करेल तेव्हा तुमचे काय होईल? 38. माहीत नाही लोक असं का वागतात, आपल्याबरोबर सुद्धा राहतात, नातं पण ठेवतात, दुश्मनी पण करतात, कौतुकसुद्धा करतात आणि पाठीमागे नावंसुद्धा ठेवतात. 39. आयुष्यामध्ये कधी अशा माणसांबरोबर नातं तुटलं तर वाईट वाटून घेऊ नका. जी व्यक्ती त्याची चूक असतानाही चूक मान्य करत नाही आणि त्या चुकीसाठी तुम्हाला दोषी ठरवते. 40. कोणाशीही बोलण्यासाठी वेळ आणि शब्द नाही तर मन पाहिजे. जर मनच नसेल तर कितीही वेळ असला तरी काहीही फरक पडत नाही. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.